अभिजित, आपण पाहतोय कोकाटेंच्या वकिलांनी बाजू मांडत असताना सोमवारपर्यंत वेळ द्यावा असं म्हटलेलं आहे। तर हे मेडिकल रिपोर्ट्स पाहिल्यानंतर कोर्टाकडून सोमवारपर्यंत दिलासा मिळू शकतोय का? किती शक्यता आहे? त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर जर त्यांची तब्येत खरोखर ठीक नसेल आणि त्यांना या ठिकाणी उपचार घेण्याची गरज असेल तर कोर्ट या ठिकाणी त्याचा विचार कोर्टाकडून केला जाऊ शकतो। कारण नाशिक कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवलेला आहे, त्यांना शिक्षा देखील लागू झालेली आहे। त्यामुळे त्यांना उपचार या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलमध्ये घेऊ द्यावेत आणि त्यांना या ठिकाणाहून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मग ते स्वतःहून सरेंडर करतील किंवा नाशिक पोलिसांनी त्यांना नाशिक कोर्टासमोर हजर करावं, अशा पद्धतीचं एक प्रक्रिया जी आहे ती या सगळ्यामध्ये असू शकते। कारण जर माणिकराव कोकाटे यांची तब्येत खरोखर ठीक नसेल, त्यांना आणखी काही टेस्ट करण्याची गरज असेल किंवा आजच त्यांना जर पोलिसांनी अटक केली तर त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या तब्येतीवर झाला तर या सगळ्या पर्यायाचा किंवा या सगळ्या बाजूंचा विचार कोर्टाकडून केला जाईल आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून माणिकराव कोकाटे यांना जर खरंच गरज असेल तर त्यांना काही दिवसांचा कालावधी सरेंडर करण्यासाठी वाढवून देखील दिला जाऊ शकतो। मात्र हे सर्व जे अवलंबून आहे हे कोकाटे यांच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आलेला आहे, त्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे याचा सगळा विचार कोर्टाकडून केला जाईल आणि त्यानंतरच मग माणिकराव कोकाटे यांना दिलासा द्यायचा की नाही यावर कोर्टाकडून निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे आता सर्वस्वी कोकाटेंचं भवितव्य अवलंबून आहे ते लीलावती हॉस्पिटलच्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये नेमकं काय उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये काय म्हणण्यात आलंय यावरच आता खरं तर पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।